हॅलो फ्रेंड्स. सो आज आम्ही आमचा फर्स्ट व्लॉग शूट करत आहोत. सो बऱ्याच दिवसापासून माझ्या आणि प्रियंकाच्या पण माइंडमध्ये होतं की व्लॉगिंग स्टार्ट करावं. सो आजचा फर्स्ट व्लॉग असेल. ऍक्च्युली मला जेवल्यानंतर काहीतरी स्वीट खायची इच्छा होते. सो त्यावर प्रियंकाने एक सोल्युशन काढलेलं आहे. मी एक ऑप्शन काढलेला आहे की हा काहीतरी कॅडबरीज किंवा काहीतरी खातो जे हेल्दी नाही आणि थोडा विचार केला पाहिजे. सो एक बेटर ऑप्शन म्हणून हा विचार केला की ड्रायफ्रुट्स रिलेटेड काहीतरी बनवेल मी. म्हणजे ते रोल्स असतील किंवा ड्रायफ्रूट लड्डू वगैरे असं काहीतरी असेल. 2-3 व्हिडिओज मी बघून ठेवलेले. सो त्यासाठी सामान आहे, पण सीड्स वगैरे पण आम्हाला ऍडिशनली त्यात इन्क्लूड करायचं आहे. सो ते आणायला म्हणून आम्ही आता बाहेर जाणार आहोत. प्लस मला काही शॉपिंगही करायची आहे. सो ते पण होऊन जाईल. सो आम्ही आता पटापट रेडी होतो आणि त्यानंतर जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही ट्राय करू रेकॉर्ड करायला. बिकॉज हा आमचा फर्स्ट टाइम आहे, तर आम्हीही थोडं ऑकवर्ड असू. पब्लिक प्लेसमध्ये आम्हाला रेकॉर्ड करता येईल नाही येईल माहित नाही. बट लेट्स सी हाऊ इट वर्क्स. सो मित्रांनो, मी रेडी होऊन 10 मिनिटं झाले, बट ही अजून रेडीच होते. सो अरे झाली रेडी मी. सर चला, ती पण रेडी झाले तर आपण शॉपिंगला जाऊया. हे काही सगळं सामान माझ्याकडे दिलंय तिकडे आणि स्वतः असं उभं कडी कडून रे कडी वाडम काही पण बोलतो काहीही कडी बोलतो. कडून गे कडी वाडम काय लिरिक्स कढीवाड. सगळ्या गाण्याची वाट लावतो हा नेहमी. सो फ्रेंड्स, आम्ही मॉलमध्ये आलेलो आहोत. प्रियंकाने ऑनलाईन पण ट्राउझर मागवलेली, बट तिला काही आवडली नाही. सो आता ती चेक करते मॉलमध्ये. होप सो तिला यावेळी भेटावी. सो ती पण सुटेल आणि मी पण सुटेल. फायनली मला हवी तशी ट्राउझर भेटलेली आहे. आता आम्ही घरी जातो. थोडं काहीतरी पेंटूच्या करूया विचार चाललेला. तर रिटर्न जात असताना आम्हाला अतिशय सुंदर ओणमसाठी काढलेली फुलांची रांगोळी दिसली आहे. सो एकदा दाखव किती सुंदर आहे. झूम करून दाखव. आय होप बरेच लोक गेस करू शकतील आता आम्ही कोणत्या लोकेशनला आहोत. फेमस लोकेशन असेल नवी मुंबईकरांचं हे. जे आम्हाला आता खायचं आहे लाईट, आम्ही डोसा खायचा ठरवलंय, ते ह्या लोकेशनला आहे. आय गेस हे पण लोकेशन इझिली लोक गेस करतील काय आहे. सो फ्रेंड्स, भूक लागली आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहोत अन्ना डोसा कॅफेमध्ये. पार्किंगला जागा भेटणार नाही म्हणून गाडी अलीकडेच लावली आहे. नुसता रडत असतो पार्किंगसाठी. नुसता पार्किंगचं दुःख तुम्हाला काय करणार. डाएट स्टार्ट करणार आहे आणि हा कोल्ड्रिंक पितोय. त्याच्यासोबत मी कधीच डाएट नाही करू शकत आणि हा इन्स्पिरेशन कधीच नसेल माझ्यासाठी तरी डाएट म्हणून. आणि ड्रायफ्रूट लड्डूच बनवायला सांगतोय हा मला. म्हणजे एकाकडे डाएट करायचं एकीकडे आणि दुसरीकडे चरायचं. प्रियंकाचा डोसा आला आहे. बघू शकता केवढा मोठा डोसा आहे हा. लाईट जेवण बघा. पुरी भाजी खातो लाईट. डाएटचा डी पण नाही होणार आहे आणि काहीच नाही. आता खाऊ का? खा बाबा खा. डाएट आणि ही डाएट प्लॅन मला शिकव. सो फ्रेंड्स, आज ठरलेली सर्व कामं झाली आहे. शॉपिंग झाली, हेल्दी लाडूसाठी लागणारं साहित्य घेऊन झालं. सो आता काय मस्त टीव्ही बघायचा 15 मिनिटं आणि झोपायचं. चला तर मग. अरे हे काय स्वीट घेऊन आले का? हो आणलंय ना. तेल आणलंय. तेल कशाला? हेड मसाज देणार आहेस तुम्हाला. हे कधी ठरलं? हे काल डिसाईड झालेलं. लक्षात आहे ना?
लक्षात नाही म्हणून तर तुला विचारते. मी तुला मी हेड मसाज दिलेला ह्या बोलीवर की तू मला आज देणार आहेस आणि तुझ्या लक्षात नसेल तर तुला मी आठवण करून देते. गरम आहे हे घे. ठीक आहे, ठेव इकडे ते आणि बस खाली. 2 मिनिट हाताने लावू नकोस, कॉटन घेऊन येते. कॉटन मला तर मस्त हातानेच लावलेलं. सो मित्रांनो, तुमच्या बरोबर पण ही अशीच गोष्ट घडत असेल तर मला मेसेज मध्ये कमेंट करून कळवा. सो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवत आहोत. उद्या भेटू नवीन कॉन्टेंट बरोबर. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा आणि आता मला तेल लाव. ओके. बाय बाय मित्रांनो. बाय.